डीजेमुळे आपण ही सर्व गाणी जी आहेत ती टाकू शकत नाही, त्याच्यामुळे जी म्युझिक लावेन त्याच्यातच आपल्याला ते जल्लोष थोडाफार बघायला मिळेल. बाकी थोडंसं लेझिमचा नृत्यसुद्धा आपल्याला भेटला. जर लवकर आलो असतो तर हे बँजोच्या ह्याच्यामध्ये ताशा ढोल ताशामध्ये आपल्याला लेझिमसुद्धा बघायला मिळालं असतं. पण नमस्कार मित्रांनो, मी जयेश गलाब पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज बापरे आत्ता निघतोय. शिवजयंतीचा उत्सव आहे आपल्या मंडपेश्वर लेणी, जो आपण बघायला गेलेलो त्या मंडलवाल्याने आपल्याला जरा इन्व्हाइट केलं आहे. बघतोय तिकडे जाऊन म्हणजे जी मिरवणूक निघते ती चालू झाली काय ती बघायची आहे. आणि बघूया आता कसा मिळतोय त्यांचा उत्सव बघायला कसा मिळतोय. आता निघालो आहे जॉबवरून. चला तर मित्रांनो, आपण मंडपेश्वर जवळ आलेलो आहोत आणि इकडे बघता ही मिरवणूक येत आहे इकडे मंडपेश्वरच्या जवळ. कारण आपल्याला लेट झाल्यामुळे आता ही मंडपेश्वरच्या जवळ पोहोचली. आता आतमध्ये येणार, मला वाटतं आतमध्ये जाणार आहे. ही जवळ आलेली आहे इकडे आणि इकडेच मंडपेश्वर आहे. तुम्हाला माहिती आहे मंडपेश्वर लेणी ह्या साईडला आहे. इथे हा बांध तो त्या मंडपेश्वर लेणीचाच लागून आहे इकडे. तर आपण आता वाट बघतोय त्याची मिरवणूक येण्याची. आणि कारण गाणी लावलेली आहेत तर आपण जास्त काय सॉन्ग वगैरे टाकू शकत नाही यूट्यूबला, म्हणून आपण म्यूट करून चालू करू. बघूया आता, चला. प्रकारे जल्लोष आपल्या मंडपेश्वरच्या इथे जल्लोष आहे शिवजयंतीचा. 19 फेब्रुवारी जन्मोत्सव शिवजयंतीचा, आपल्या शिवरायांचा जन्मोत्सव तब्बल 396 वर्षानंतर सुद्धा बघायला मिळतोय आपल्याला इकडे दहिसरमध्ये मंडपेश्वर लेणीजवळच. जामवंत मंडळांनी ठेवलेलं हे सर्व शिवजन्मोत्सव साजरा होताना तुम्ही बघता. ही जी मिरवणूक आहे ती मगाशी संध्याकाळी 5 वाजता निघालेली मिरवणूक. आत्ता 7:30 वाजले. 7:30 वाजता आता ही मंडपेश्वर लेणीजवळ आलेली आहे. आता भव्य असा जल्लोष. हा घेतलं, पण ते गाणी अभिनंदन तुम्ही आल्याबद्दल. थँक्यू. आलो
इथे काय गाणी वगैरे आहेत ना ती दाखवू शकत नाही म्हणून ते हे मिरवणूक आहे फक्त असं ठीक आहे हे सर्व घेत म्युझिक दाखवू नाही शकत म्युझिक सिस्टम लावू शकतो गाणं दाखवू नाही शकत पण आता हे आहे ना हे दाखवू शकतो हे दाखवू तिकडे आणि पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे बरोबर व्यवस्थित पद्धतशीर इकडे नेताना एक एक साईड एकदम खाली करून म्हणजे गाड्यांना जाण्यासाठी सुद्धा रस्ता करून बरोबर पोलीस बंदोबस्त करून ठेवलेला आहे मस्त मस्त व्यवस्था आहे आणि बघता इकडे मस्त शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची घोड्यावरची मूर्ती बघताय आणि स्वयंचलित वाटते असे म्हणजे मान वगैरे सर्व हलवत आहे मस्त वगैरे म्हणजे जनरेटरवर चालू आहे सर्व हा बघा जोरदार फटाका एक नंबर हा असं वाटतं खरोखरच महाराज स्वार आहेत घोड्यावरती स्वार आहेत असं वाटतंय बघताय समोर आणि बाजूला मावळे मस्त प्रतिमा आकारलेली आहे ज्युनियर बोलत साईडला बार लावलेले आहेत जोरदार हो गाड तू टाक ब्लॉग बनाते ब्लॉग में आ रहा है बुलाए क्या पूछ रहा है
आणि बघता नवतरुण मंडळी कशी मेहनत घेते महाराजांचा रथ ओढण्यासाठी. बघताय लहान सहान मुलं आहेत ही सर्व, आणि ती सर्व कशी मेहनत घेते आपला रथ महाराजांचा रथ ओढण्यासाठी. बघताय तुम्ही समोर मिरवणूक पूर्ण बघताय. मिरवणूक झाल्याच्या नंतर इकडे त्यांच्या मंडळात आलेली आहे, जांबुवंत सांस्कृतिक मावला प्रतिष्ठान मंडळ, त्या मंडळात आलेली आहे मिरवणूक इकडे त्या साईडला. आता इकडे स्टेजवरती थोडाफार कार्यक्रम असणार. यांचा आमच्याकडे सलग दुसऱ्या तिसऱ्या वर्ष असावं. जांबुवंत सांस्कृतिक मंडळाने आपलं आराधना बँडच्या सर्व टीम मनपूर्वक आभार. आराधना बँडला विनंती करीतो श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती लावण्यात यावी. कोण बोला. इकडे बघता आता आपण आलेलो आणि आता मंडळात पोचलेला आहे शिवरथ आपला. मिरवणूक पूर्ण संपलेली आहे. जी 5 वाजता निघालेली मिरवणूक आता 8:30 पावणे 9 वाजले. पावणे 9 वाजता मिरवणूक पूर्ण मंडपात पोचलेली आहे या साईडला. आणि आता थोडेफार त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते सुद्धा ते पार पाडतील. तोपर्यंत आपण काय थांबत नाही, आपण आता निघतोय. आणि आता त्यांचे थोडंफार भाषण आणि आरती वगैरे आपली शिवरायांची आरती वगैरे आता लावण्यात येणार आहे. आणि त्यांचे थोडेफार सांस्कृतिक मंडळाचे कार्यक्रम आहेत ते सर्व उरकून नंतर मग 11 वाजेपर्यंत 11 ते 11:30पर्यंत त्यांचा हे कार्यक्रम असणार आहेत. तर हे सांस्कृतिक आपल्या जांबुवंत सांस्कृतिक मावला प्रतिष्ठानाचं 8वं वर्ष आहे. 8व्या वर्षापर्यंत हे शिवजयंती साजरी करत आहेत. 8 वर्ष झाली त्यांना हे अशी मिरवणूक भव्य आणि दिव्य अशी शिवछत्रपती महाराजांची मिरवणूक ते 8 वर्षापासून काढतायत. 19 तारखेला 19 फेब्रुवारीला. तर आता बघा शिवाजी महाराज जय. तर आता आपण निघतो इथून. जांबुवंत सांस्कृतिक मावला प्रतिष्ठान मंडळ यांच्यातर्फे आपल्याला बोलवलेली त्यांचं धन्यवाद. कारण अशी छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक कधी कवर नव्हती केली, ती कवर करायला मिळाली थोडीफार. पण DJ असल्यामुळे हे सर्व गाणं आपण टाकू शकत नाही. DJमुळे आपण ही सर्व गाणी जी आहेत ती टाकू शकत नाही. त्याच्यामुळे जे म्युझिक लावेन त्याच्यातच आपल्याला ते जल्लोष थोडाफार बघायला मिळेल. बाकी थोडंसं लेझिमचा नृत्यसुद्धा आपल्याला भेटला. जर लवकर आलो असतो तर हे बँजोच्या ह्याच्यामध्ये ताशा ढोल ताशामध्ये आपल्याला लेझिमसुद्धा बघायला मिळालं असतं, पण आपल्याला तो भाग्य नव्हता आणि तो मिळाला नाही. तर आता आपण निघूया इथून. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.